मित्रांनो, तुझेच मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये स्वराज आणि पिहू हे दोघेही रूममध्ये असतात. मग त्यानंतर शुभंकरने आणलेली सगळी गिफ्ट ते पाहतात. पिहूसाठी खूप गिफ्ट आणले हे स्वराज पाहतो. तिच्यासाठी वेगवेगळ्या डॉल्स, त्याचबरोबर तिला आवडणारे सगळं काही आता शुभंकरने आणलेलं असतं. तेव्हा स्वराज म्हणतो, पिहू तुला असं वाटतं का गं? तेव्हा पिहू विचारते, काय वाटतंय? ती स्वराज म्हणतो, मला असं वाटतंय शुभंकर अंकल आहेत ना, म्हणजे जे दाढीवाले काका आहेत ना, त्यांनी तुझ्यासाठी आई वडील मुलांसाठी कसे गिफ्ट आणतात तसे गिफ्ट तुझ्यासाठी आणले आहेत. तेव्हा पिहू म्हणते, हो ना रे स्वराज. त्यावरती स्वराज म्हणतो, मला ही बाहुली देतोस का? माझ्याकडे जी गाडी आहे ती तू घे. बघ ना ही बाहुली किती क्यूट आहे, असं म्हणून त्या बाहुलीतून आवाज येतो. तेव्हा आता स्वराज खूपच घाबरतो. तो म्हणतो, बघ ना किती छान आहे हे, असं म्हणून त्या दोघीही आता गप्पा मारू लागतात. परंतु पिहू म्हणते, अरे शुभंकर अंकलने तुझ्यासाठी काय आणले माहिती आहे ना, गाड्या, हेलिकॉप्टर्स वगैरे, आणि तू ही बाहुली काय घेऊन बसलास? मुलांना कुठे बाहुली आवडते का? मुलांना आवडते त्यांच्या आवडीच्या वस्तू, गिफ्ट्स हे वेगळेच असतात. परंतु शुभंकर अंकल आणि माझी चॉईस एकदम सेम आहे, हो की नाही स्वराज? तेव्हा स्वराज हो असं म्हणतो. तर दुसरीकडे मल्हार आणि शुभंकर हे दोघेही गप्पा मारत असतात. शुभंकर म्हणतो, अरे मल्हार, तुला माहिती आहे का, स्वराज आणि तू जेव्हा गातोस ना तेव्हा मला वेगळं असं काहीच वाटत नाही. जसं स्वराजमध्ये आणि तुझ्यामध्ये साम्य आहे तसं पिहूमध्ये आणि माझ्यामध्ये आहे ना, असं वाटतं. त्यावरती माझी पिहू खरंच खूप छान आहे, गोड आहे, असं मल्हार म्हणतो. आणि स्वराजचं म्हणशील तर तो माझा शिष्य आहे. आता गेले वर्षभर आम्ही दोघे एकत्र प्रॅक्टिस करतोय, मी त्याला गाणं शिकवतोय म्हटल्यावर आमच्यामध्ये थोडंफार साम्य तर असणारच ना. तेवढ्यातच आता मोनिका ज्यूस घेऊन तेथे येते. तेव्हा सनी पुन्हा तोच विषय काढतो. मल्हार, जसं मी मगाशी म्हणालो की तुझ्यामध्ये आणि स्वराजमध्ये साम्य आहे, तसं पिहूमध्ये आणि माझ्यामध्ये खूप साम्य आहे. मला जर मुलगी असती ना तर ती पिहूसारखीच असावी असं मला वाटतंय. हे ऐकताच आता मोनिकाला खूप मोठा धक्का बसतो. तर आता मल्हार म्हणतो, अरे मला तर असं वाटतं सगळ्यांना पिहूसारखीच गोड मुलगी मिळावी, कारण माझी पिहू खरंच खूप गोड आहे. तर आता मल्हार म्हणतो की मोनिका यांना कॉफी दे. तेव्हा आता मोनिका लगेच सनीला कॉफी देते. तेव्हा सनी हा कॉफी पिऊ लागतो आणि खूपच ठसका आल्याचं नाटक करतो. तेव्हा मोनिका आता खूपच घाबरते. सनीच्या गळ्यातून आता आवाजच येत नाही असं तो भासवतो. तेव्हा मल्हार आता त्याच्याकडे पाहून हसतो. मोनिका खूपच घाबरते. ती म्हणते की अहो तुम्हाला काय झालं? परंतु मी तुम्हाला काहीच केलेलं नाहीये, मी फक्त कॉफी घेऊन आलीये, असं म्हणून मोनिका आता पूर्णपणे घामाघूम होते. तर अजूनच तो खोकण्याचं नाटक करतो. ते पाहून इकडे मोनिकाच्या अंगाचं पाणी पाणी होतो. त्यानंतर आता मोनिकाला जास्त घाबरल्यासारखं होईल म्हणून मल्हार हसतो. तेव्हा हा काय नॉनसेन्सपणा आहे असं मोनिका विचारते. तेव्हा मल्हार तिला जवळ घेतो आणि म्हणतो, अगं काही नाही, याच्यामध्ये पाहिले का किती ॲक्टिंगचे किडे आहेत ते, अगं हा ॲक्टिंग करत होता. तेव्हा मोनिका म्हणते, पण किती हा मूर्खपणा, असं म्हणून ती मल्हारला म्हणते, मी जाते आता. त्यातच आता मल्हारला फोन येतो म्हणूनच तो आता बाजूला जातो. तर आता सनी हा मोनिकाला चांगलंच घाबरवतो आणि म्हणतो, पाहिलं ना, मी एकदा का मल्हारच्या डोक्यात संशयाचा किडा भरवलाच आहे की पिहू सेम माझ्यासारखी आहे. आता तो संशय कसा खरा ठरवायचा हे तर तुला माहीतच आहे, कारण की माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. रात्री तू बरोबर 10:11 मला भेटायचंच आहे, आणि जर नाही भेटली तर मग, असं म्हणून तो मोनिकाला पुन्हा एकदा घाबरवतो. मोनिका आता खूप छान तयार होऊन जिथे सनी आणि ती भेटायची त्या ठिकाणी जाते. परंतु 10:12 झालेले असतात. मोनिका म्हणते, आता हा कामत हाऊसला तर पोहोचला नसेल ना, असं म्हणून ती आता पुन्हा त्या रेस्टॉरंटमधून बाहेर जायला निघते. तेवढ्यातच लाईट्स ऑन होतात. तर मोनिकासाठी खूप छान असं डेकोरेशन तिथे केलेलं असतं. हार्ट शेपचे लाल बलून देखील आता तेथे असतात. तर आता मोनिका इकडे तिकडे पाहतच राहते. तिला काहीच समजत नाही आता काय करावं पुढे. म्हणूनच ती आता सनीला आवाज देत असते. तू आता सनी तेथे नसतो. त्यानंतर मोनिका सनीला म्हणते, सनी प्लीज ये बाहेर, तू कुठे आहेस? त्यातच अभिषेक तेथे येतो. त्याने रेकॉर्डर आणलेलं असतं आणि त्या रेकॉर्डरवर आता मोनिका, ओ माय डार्लिंग, सनीचं रेकॉर्ड केलेलं संभाषण त्यामध्ये असतं. तेव्हा मोनिका म्हणते, हा काय फालतूपणा आहे? त्यावरती तुम्ही हे सगळं
अगोदर ऐका आणि मग ठरवा काय करायचं ते, अभिषेक म्हणतो आणि ते रेकॉर्डर लगेच चालू करतो. त्यामध्ये असं रेकॉर्ड करून पाठवलेलं असतं, आपण दोघेही एकमेकांच्या आकंठ प्रेमात बुडालो होतो. तुला महागड्या वस्तू असे महागडे सरप्राईज दिलेले खूप आवडायचं, पण तेव्हा माझ्याकडे काहीही नव्हतं. मी फाटका होतो, पण आता माझ्याकडे सगळं काही आहे, फक्त नाही ते प्रेम नाहीये. असं म्हणून तो आता आपल्या भावना व्यक्त करतो आणि म्हणतो, तुझ्याबरोबर डिनरला यायचंच नव्हतं, तुला फक्त तुझी लायकी दाखवून द्यायची होती. आता माझी सगळ्यात मौल्यवान गोष्ट ती म्हणजे माझी पिहू, ती तुझ्याकडे आहे. आता एक गोष्ट लक्षात घे, ती पिहूच मला पाहिजे, नाहीतर मी काय करेल आणि काय नाही हे तुला माहीत पण नाही. असं म्हणून आता जी प्रेग्नन्सी कन्फर्म झाली ते सगळे पुरावे अभिषेक आता तिला दाखवतो. तेव्हा आता मोनिकाच्या अंगावर काटाच येतो, कारण सनीने सगळे पुरावे आता मोनिकाला दाखवलेले असतात. ती प्रचंड घाबरलेली असते. अभिषेक विचारतो, तुम्ही जेवण करून जाणार आहात की नाही, म्हणजे ऑर्डर करायला. तेव्हा मोनिका आता न काही बोलताच तेथून निघते, कारण ती प्रचंड घाबरलेली असते, कारण सनी आता बदला घेण्यासाठी येथे आला आहे ही गोष्ट तिला कळून चुकलेली असते. तर आता दुसरीकडे वकील साहेबांना मल्हारने घरी बोलवलेलं असतं, घरातील सर्वांना एकत्र बसवलेलं असतं. तेव्हा आता सगळेजण विचारतात, काय झालं मल्हार, तू इकडे वकील साहेबांना का बोलवले? तेव्हा मला विल करून घ्यायचं आहे असं मल्हार म्हणतो. तेव्हा कसलं विल असं आई आणि विजय विचारत असतात. तेव्हा मल्हार म्हणतो, मला माहीत आहे हे तुम्हाला आवडणार नाही, परंतु मला हे करून घ्यायचंच आहे, कारण माझ्या प्रॉपर्टीचे समान 4 वाटणे आता होणार आहेत. त्यावरती हे काय चाललंय मल्हार तुझं, असं विजय विचारतो. मल्हार आता पुढे सांगू लागतो, हे बघ विजय दादा, मी जो काही निर्णय घेतला आहे तो मला घेऊ देत, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. आता पहिला हिस्सा असेल तो विजयदादा आणि क्षमा वहिनीचा, त्याचबरोबर दुसरा हिस्सा असेल माझ्या प्रॉपर्टीमध्ये तो म्हणजे मोनिका आणि पिहूचा, तिसरा हिस्सा असेल आईचा आणि चौथा माझ्या स्वराजचा. असं म्हटल्याबरोबरच आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो की मल्हारने एवढा मोठा निर्णय का घेतला असेल. सगळेजण त्याला म्हणू लागतात की आम्हाला हा निर्णय आवडलेला नाही, पण मल्हार म्हणतो की असं नाही होऊ शकत, माझ्या डोळ्यासमोरच हे सगळं काही झालं पाहिजे. त्यावरती आता विजय म्हणतो, हे बघ तू स्वराजला हिस्सा दिला त्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही, परंतु आम्हाला नको आहे काही. त्यावरती क्षमा म्हणते, खरंच भाऊजी, अहो आम्हाला याची गरजच नाही, आम्हाला मूलबाळ तरी कुठे आहे आणि आमच्या पगारामध्ये एवढं भागू शकतं. तेव्हा स्वराज पुढे जात मोनिकाचा हात पकडत म्हणतो, तुम्हाला कोण म्हटलं की मूलबाळ नाही आहे, अहो मी नाही का तुम्हाला? तेव्हा क्षमा म्हणते, बाळा पण असं नाही रे. तेव्हा स्वराज आता लाडानेच मल्हारकडे जात म्हणतो, तुम्ही मला प्रॉपर्टीमध्ये हिस्सा दिला हे माझ्यासाठी भाग्य आहे, परंतु मला काहीच नको, तुम्हीच माझी संपत्ती आहात मल्हार गुरुजी. तेव्हा जगण्यासाठी पैसा लागतोच हे तुला आत्ता नाही, मोठं झाल्यावर नक्कीच समजेल, असं मल्हार त्याला समजावतो. मल्हारचा हा निर्णय कुणालाच आता मान्य नसतो, परंतु आता मल्हारच्या आग्रहाखातर हा सर्वांना मान्य करून घ्यावाच लागतो. तर आता दुसरीकडे मोनिका घरी येत असते, श्यामली गाडी समोर येऊन उभी राहते. तर मोनिका म्हणते, माझं डोकं फिरवू नकोस, तू अगोदर इथून निघ, असं म्हणून ती गाडी पुढे घेऊन जाते. श्यामली खूप जोरात ओरडते, अहो स्वराज हा मुलगा नाही तर मुलगी आहे. हे ऐकताच आता मोनिकाच्या पायाखालची जमीन सरकते. ती पुन्हा गाडी रिव्हर्स घेते आणि श्यामलीजवळ गाडी थांबवत गाडीतून खाली उतरत श्यामलीचा गळा पकडत विचारते, काय अगं, तुझ्यासारख्या दीड दमडीच्या बायका काही पण बोलतात पैसे मिळवण्यासाठी, मला माहीत आहे. तेव्हा श्यामली म्हणते, माझ्याकडे पुरावा आहे, असं म्हणून तिच्या मोबाईलमध्ये असणारे स्वराचे सगळे फोटोज ती दाखवते. तेव्हा मोनिकाला अजूनच मोठा धक्का बसतो. ती त्या फोटोंकडे पाहतच राहते. मित्रांनो, पुढील भागामध्ये मल्हारला आता समजतं मोनिका शुभंकरला भेटायला गेली. तेव्हा तोच विषय टाळण्यासाठी मोनिका आता काही बिही कारण सांगू लागते. तेवढ्यातच स्वराज समोरून येतो. तेव्हा स्वराजला पाहताच मोनिका त्याच्याजवळ जात त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत, दिवस झाले माझ्यासमोर एवढा क्यूट मुलगा राहतोय, परंतु त्याचा क्यूटनेस माझ्या लक्षातच आला नाही, असं आता मोनिका म्हणते. तेव्हा मनुका काकू काय झालं असं स्वराज विचारतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब